अकोला शहरातील रामदासपेठ परिसरातील सिटी हॉस्पिटलमध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये काही रुग्ण उपचार घेत होते। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले, बचाव कार्य सुरू केले। जवानांनी आतापर्यंत सुमारे 8 रुग्णांना सुखरूप बाहेर काढले असून इतर रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करण्यात आले आहे। रुग्णालयातून बाहेर काढलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। सुदैवाने या घटनेत अद्यापही कोणती जीवितहानी झालेली नाही। दरम्यान अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले। या संदर्भात एसडीपीओ यांनी माहिती दिली। साधारण 1:15 वाजेच्या दरम्यान जे आपलं सिटी हॉस्पिटल आहे याला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली। रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ धाव घेतली। त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहे महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क करून त्यांचे वाहन तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आले। तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं असं दिसतंय। मी स्वतः स्पॉट व्हिजिट केला होता। तिथे एसी जी आहे तर एसीच्या काही वायरिंग मध्ये स्पार्कल होऊन त्याचं रूपांतर थोडंसं आगीमध्ये झालं आणि त्याचा धूर झाला। तर त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये धूर झाल्यामुळे थोडं सफोकेशनचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु संपूर्ण जे 18 पेशंट आतमध्ये होते, संपूर्ण 18 पेशंट सुखरूप आहेत आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे आगीचं मेन कारण आहे तर MSCB डिपार्टमेंटशी संबंधित असून त्याबाबतचा त्यांच्याकडून आम्ही अहवाल तपासादरम्यान हस्तगत करू। आता या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये पॅनिक होण्यासारखी कुठली सिच्युएशन नाही सध्या। नाही, याच्यात जखमी असल्याबाबतची कुठली आता माहिती नाही। संपूर्ण रुग्ण जे 18 रुग्ण होते आणि ते संपूर्ण व्यवस्थित त्यांना सुखरूप शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सर, एवढा क्रिटिकल हॉस्पिटल आहे पण या ठिकाणी आपत्कालीन हा संबंधित विभागाचा विषय असून त्याबाबत तपासामध्ये आपण या संपूर्ण गोष्टी घेऊ। धन्यवाद।